सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मी चिंचकर सदाशिव शंकर पंचवटी ज्ञानेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो। आज रामाचा जो कलश सोहळा झालेला आहे हा उत्तम रीतीने पार पडलेला आहे। राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये रोमारोमामध्ये भरलेला आहे आणि त्यामुळे सर्व भारतीय लोक आनंदी आहेत, खुश आहेत। या सरकारने हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा सर्व देशाच्या जनताला एकत्रित करण्याचा, एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न यातून होतो आहे आणि रामराज्य आपल्या देशामध्ये निर्माण होईल यात निश्चितच मला खात्री अशी वाटते। आज 22 डिसेंबर 2023 रोजी पंचवटी येथील राम मंदिरामध्ये अयोध्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी कलश पूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। तो इतक्या उत्साहवर्धकपणे साजरा झालेला आहे, त्यात आमचा पण आनंद पण द्विगुणित झालेला आहे। आजचा कार्यक्रम फार सुंदर असा झालेला आहे आणि रामाबद्दल असं सांगण्याचं आहे की राम नाम गरजे वाचा काळ आज्ञाधारक त्याचा, राम नामाचे पोवाडे अखंड ज्याचे वाचे पडे, धन्य तो नर एक संसारी राम नाम जो उच्चारे। नमस्कार, मी सुवर्ण इनामदार बोलते आहे। मी पंचवटी सोसायटीने अभियानाचं काम करत होते। याच्यामध्ये काम करताना खूप आनंद मिळाला। एकतर मुख्य म्हणजे सगळ्यांना प्रत्येकजणी घरोघरी संपर्क आमचा होतो आहे, त्यानिमित्ताने संघटन होतं आहे। अभियान करताना प्रत्येक माणसाशी जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा प्रत्येकाच्यातनं राम सेवक जागृत होत होता, हेही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्यानिमित्ताने आमच्या सगळ्या लोकांच्या सोसायटीतली एकत्र आली आणि अयोध्येचं राम मंदिर हे एक मोठा आनंदाचा भाग आहे आणि तो सगळा समाज आपला सगळा आनंदात साजरा करतो आहे, हे पाहून फार आनंद वाटतो आहे। धन्यवाद।